नमस्कार मंडळी, रोडविल राणे या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण आलो आहोत दुर्ग अंजनवेल अर्थात गोपाळगड पाहायला। माझ्या मागे तुम्हाला गोपाळगडाच्या या भक्कम तटबंदीचं दर्शन होत असेल। शिवकालीन काळामध्ये दाभोळचं जे बंदर होतं किंवा त्यापूर्वीपासून दाभोळचं जे बंदर होतं जे वशिष्ठी नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे, तर त्या वशिष्ठी नदीमधून जो काही सगळा मालाची ये-जा व्हायची, माल वाहतूक वगैरे त्या ठिकाणी व्हायची, त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी, एकंदर व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी म्हणून हा अंजनवेलचा किल्ला त्या काळातला महाराजांनी घेतल्यानंतर त्याचं नाव झालं गोपाळगड, तर तो बांधण्यात आला होता। आता हा किल्ला नेमका पूर्वीचा बांधला कोणी सुरुवातीला याचे संदर्भ तितकेसे आढळत नाहीत। मात्र आदिलशहा असेल किंवा त्यानंतर मराठ्यांचं राज्य असेल, त्यानंतर काही काळ सिद्धी जंजिऱ्याचा आणि त्यानंतर पुन्हा एकदा मराठा साम्राज्य आणि मग ब्रिटिश साम्राज्य, असा हा जो स्थलांतर किंवा सत्तांतराचा जो काही काळ या गोपाळगडाने पाहिला, त्या विविध काळामध्ये विविध राज्यकर्त्यांनी आपापली स्थापत्यशैली या ठिकाणी ठसवलेली आहे। त्यामुळे वेगवेगळी बांधकामं या ठिकाणी पाहायला मिळतात। मात्र दुर्दैव असं आहे की काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र शासनाची काही कायदेशीर चूक घडली आणि ही सगळी सरसकट जमीन एका खाजगी मालकाच्या अखत्यारीत गेली। आजही या गोपाळगडावर एका खाजगी मालकाचा दावा आहे आणि तो त्याच्या अखत्यारीत आहे। आता कायदेशीर लढा काही गडप्रेमींनी लढला आणि त्यानंतर किमान गोपाळगडावर विना अट किंवा विना परवानगी आपल्याला पाहायला म्हणून दुर्गभ्रमंती करायला जाता येतं। आता आम्ही खरं तर काल रेकी करायला या ठिकाणी आलो होतो, मात्र असं लक्षात आलं की मालकानं आतमध्ये आंब्याचे कलम त्याची लागवड इतकी मोठ्या प्रमाणात केली आहे की चालणंसुद्धा आता दुष्कर होत चाललेलं आहे। त्यात पावसात जर तुम्ही आलात तर थोडी गडबड आहे। मात्र पावसात जरी येऊ शकला नाहीत तरी हिवाळा आणि उन्हाळ्याचे जे काही 8 महिने आहेत त्यावेळी तुम्ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलं पाहिजे। आत्ता आपण काय करणार आहोत की फार कमी पाहण्यासारखं जरी असलं, झाडी झुडपी असल्यामुळे फार आत जाता येणार नाही। मात्र माझा शब्द आहे की आपण निश्चितपणे पुन्हा एकदा या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये येऊ। अर्थात कलमं तर तशीच असणार, मात्र जे रान आहे ते सगळं जळून खाक झालेलं असेल, त्यामुळे चालणं किमान सोयीस्कर ठरेल आणि किल्ला अजून जवळून पाहणं शक्य होईल। अर्थात आता आपण आत जाऊया, आतमध्ये ज्या गोष्टी विजिबल आहेत त्या पाहूया आणि त्यानंतर गोपाळगडाची भ्रमंती झाल्यानंतर इथूनच अगदी 2-1 किलोमीटर अंतरावर टाळकेश्वर मंदिर आणि टाळकेश्वर दीपस्तंभ आहे। म्हणजे समजा गुहागरमध्ये आलात, अंजनवेलमध्ये आलात तर फक्त गोपाळगड पाहायचं नाही आहे, तुम्ही गोपाळगडासोबत दीपस्तंभ आणि टाळकेश्वराचं दर्शनसुद्धा घेऊ शकता। तुर्तास थांबतो, आता आपण पहिले गडभ्रमंती सुरू करूया, आतमध्ये नेमकं काय विजिबल आहे ते पाहूया आणि त्यानंतर पुढच्या प्रवासाला लागूया। चला। गोपाळगडाचं मुख्य प्रवेशद्वार खरं तर किल्ल्याच्या पूर्वेकडच्या बाजूला आहे, म्हणजे त्या बाजूला आहे आणि त्या ठिकाणी आपण खरं तर काल रेकीला गेलो होतो, मात्र जाणारी वाट आपल्याला सापडली नाही। अर्थात आज पण आपण प्रयत्न करणार आहोत आणि तो महादरवाजा पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। पण गोपाळगडावर तुम्ही अगदी वरपर्यंत, म्हणजे बघा मागे आपला गोपाळगड आणि हा सडा तुम्हाला दिसतोय। कोकणामध्ये डोंगराच्या वर एखादा भाग जेव्हा असतो सपाट, त्याला साधारण सडा वगैरे म्हटलं जातं। तर या सड्यापर्यंत तुम्ही अगदी 4 चाकी घेऊन तुमची येऊ शकता आणि समोर तुम्हाला गोपाळगड तुमचं स्वागत करतो। आता ही जी वाट आहे खरं तर आता ही तटबंदी ढासळल्यानंतर काढलेली आहे किंवा तटबंदी पाडून इकडच्या मालकाने कदाचित ही वाट तयार केली असेल, त्याबद्दल खात्रीशीर माहिती आपल्याला नाही। आपण असं समजून झालो की तटबंदी ढासळली होती, ठीक आहे। मात्र आता दोन्ही बाजूला प्रवेशद्वार असावा या दृष्टिकोनातून ही बघा या इथे तुम्हाला लक्षात येईल की तटबंदीचा दगड बघा, हा जांभा दगड बघा, याची साईज, आणि हे नंतर चिरे लावून ही वाट सुरक्षित करण्यात आलेली आहे, ठीक आहे। आता गोपाळगड तसं पाहायला गेलं तर खरं तर तांत्रिकदृष्ट्या गिरिदुर्गसुद्धा मोडू शकतो, कारण अगदी अंजनवेलच्या पायथ्यापासून तुम्हाला डोंगर चढून या ठिकाणी यावं लागतं। ओके, त्यानंतर त्याचा दुसरा भाग हा सागरदुर्ग म्हणून आपण ओळखू शकतो, कारण बाजूला समुद्र आहे। पण आपण जलदुर्ग हे
पूर्णपणे समुद्रात आहेत असं समजू, त्यामुळे जलदुर्गातून आपण ह्याला बाहेर काढू. आणि भुईकोटसुद्धा समजू शकतो, कारण तुम्हाला खंदक सदृश्य भाग माझ्या आजूबाजूला पाहायला मिळत असेल गडाच्या सुरक्षेसाठी, आणि सपाट भागावर असल्यामुळे भुईकोटसुद्धा. सो मिश्रदुर्ग ज्याला म्हणतात, त्या मिश्रदुर्ग प्रकारामध्ये हा गोपाळगड मोडतो. आता आपण जर खंदक पाहिलं, मला वाटतं आपण ह्या बाजूचं खंदक, हां या इथेच आहे. खंदक आता जे आपण पाहतोय ते साधारण 15 फूट खोल आणि 15 फूट रुंद अशा पद्धतीनं इथे आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, म्हणजे साधारण 15 फूट म्हटलं तर एक 5 मीटर रुंदी आणि उंची अशी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आता ही वाट जी मधली आहे ती ही बुजवून बांधण्यात आलेली आहे, नाहीतर हे तुम्हाला एक सलग हा खंदक तुम्हाला पाहायला मिळाला असता. कारण मी म्हटलं जसं की मुख्य प्रवेशद्वार हा पूर्वेकडच्या बाजूला आहे. आणखीन एक खासियत म्हणजे ज्या पद्धतीनं बुरुज बाहेर आलेला आहे त्याच पद्धतीनं खंदकसुद्धा वळवून बाहेर आणण्यात आलेला आहे. ठीक आहे, बघा ह्या ठिकाणी सुद्धा तुम्ही पाहू शकता, जसा बुरुज बाहेर आलेला आहे त्या पद्धतीनं खंदक बाहेर आणण्यात आलेला आहे. आता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खंदक बांधण्यात येतो आणि त्या खंदकामध्ये पाणी वगैरे सोडलं जातं आणि त्या पाण्यामध्ये सुसरी, मगरी, विषारी साप वगैरे सोडले जातात. आता हा खंदक पाण्याने भरलेला असायचा का याची खात्रीलायक माहिती सांगता येणार नाही. मात्र याचा आणखीन एक फायदा म्हणजे अगदी शत्रूनं समजा माळा किंवा शिड्या लावायचं ठरवलं तर तो थेट शिडी लावू शकणार नाही. आता आपण खंदकाची माहिती घेतली, आता आपण आतमध्ये प्रवेश करूया आणि आतमध्ये जाऊन गोपाळगड कसा दिसतो तो पाहायला सुरुवात करूया. आतमध्ये प्रवेश केल्या केल्या आपल्याला समोरच या उद्ध्वस्त वास्तूचे अवशेष लागतात आणि उजव्या बाजूला जर आपण गेलो, म्हणजे पूर्वेकडच्या बाजूला जर गेलो तर तिकडे आपल्याला एक खोदलेला चांगला तलाव आपल्याला पाहायला मिळतो. या आता सगळी झाडी आणि सगळं गच्च रान माजलेलं आहे. त्या ठिकाणी सोपान अर्थात दादर अर्थात पायऱ्या आपल्याला तिथे बांधलेल्या पाहायला मिळतात, ज्या दगडातच कोरलेल्या आहेत. आपण तिथे जाऊन सुद्धा पाहूया. या खाली उतरू. ते बघा, या ठिकाणी पहिलं आपण काय करू, ते उद्ध्वस्त बांधकाम आतून पाहूया. मी शक्यतो रेफर करेन की पावसात नाही आला तरी चालेल. ठीक आहे, कारण झाडी खूप वाढली आणि कुठेही काही प्राणी वगैरे असतील तर गडबड होऊ शकते. खोली समजून येत नाही आहे कारण रान पायाखालचं खूप वाढलं आहे, पण दगड अजूनही शाबूत आहेत बांधकामाचे. हे बघा, साधारण 3 प्रवेश दिसतात, 1, 2 आणि 3. आणि तसंच विहिरीच्या मागच्या बाजूला आणखीन एक उद्ध्वस्त बांधकाम आपल्याला दिसतं. त्या एक बाजूला तिकडेही जाऊया, पहिले हे पाहूया. आज खरं तर माझी ट्रेकिंग स्टिक मी मिस करतो आहे. आज ती खरं तर पाहिजे होती इथे, पण गडबडीत विसरलो आम्ही.
या इथे तशी वाट ओपन दिसत नाही आहे, उगाच पुढे जाण्यात काही अर्थ नाही आहे. पण ही बघा, ही ती विहीर मगाशी आपण दाखवली. विहीर नाही म्हणता येणार, प्रॉपर टाका आहे ते बांधून काढलेलं. पण मग आता तिथे जाण्यात काही अर्थ दिसत नाही. काम करा, ते बघा इथे थोडे चिरे बांधलेले दिसत आहेत, त्याच्यामुळे या चिऱ्यांमध्ये आपण थोडं पुढे जाऊ. हे बघा, ओके, हा इथपर्यंत हा असा चढावा लागणार आहे. आणि ह्या ज्या मगाशी पायऱ्या म्हटल्या मी, त्या सगळ्या बाजूने दाखवतो. दिसल्या 1 2 3 4 5 6 साधारण 10 पायऱ्या आहेत. 10 ते 15 असतील खालपर्यंत. आणि टाकं पूर्ण सुकलेलं आणि झाडांनी आच्छादलेलं आहे. आणि इथे पण आपल्याला बघा, या ठिकाणी ही तटबंदी तिथपर्यंत गेलेली आहे. त्यामुळे इथे मला वाटतं ते एक बांधलेलं टाकं असण्याची शक्यता आहे, कारण तटबंदी तर अजून पुढे आहे खूप त्या बाजूला, पण इथून ती वाट दिसत नाही. आणि हे एक बांधकाम बघा. आणि तिकडे आता मनीष थांबला आहे. मनीष हात दाखव. हां, दिसला. चला आता गपचूप उतरूया. हां, सुखरूप बाहेर आलेलो आहोत. खरं तर थोड्या वेळापूर्वीच मी म्हटलं की पावसात शक्यतो नाही आला तरी चालेल, पण दुसरं मन असं सांगतं की जर तुम्ही आलात, म्हणजे हार्डकोर दुर्गप्रेमी, पर्यटक म्हणून येत असाल तर शक्यतो नकाच येऊ, पण दुर्गप्रेमी म्हणून आलात आणि तुम्ही जर समजा अशा वाटा चालत गेलात तर जास्तीत जास्त जितकी लोकांची पावलं पडतील तितकी ती वाट ओपन होत जाईल, कारण ती झाडं खाली बसतात आणि मग तुमची वाट ओपन होते. मग किमान एक वाट त्या ठिकाणी जाणारी तयार झाली तर पावसातसुद्धा येऊन पाहण्यासारखं सुख नाही आहे खरं तर, कारण बाकीचा प्रदेश तुम्ही त्याच आनंदानं पाहू शकता. आता तिकडे एक पडलेली वास्तू आहे, ती एकदा जाऊन पाहू आपण ना. जर ट्रेक क्षितिज या संस्थेने महेंद्र गोवेकर यांचा एक मॅप त्यांच्या साईटवर टाकलेला आहे, ठीक आहे. समजा त्या मॅपची मदत घ्यायचं झालं तर हे बघा, आत्ता आपण ना ह्या विहिरीच्या बाजूला आहोत, किंवा आपण टाकं म्हणूया, ठीक आहे. आणि त्याच्या बाजूची ही वास्तू, बरोबर, ही वास्तू, आणि त्या विहिरीच्या मागे या 2 उद्ध्वस्त वास्तू आहेत. म्हणजे ही बघा, ही एक असेल आणि ती एक असेल, राईट. म्हणजे या बाजूला ज्या वास्तू आहेत, त्यानंतर इकडे एक विहीर दाखवली आणि इकडे एक विहीर दाखवली आहे. तर आता तेच आम्हाला जाऊन पाहायचं की त्या ठिकाणची विहीर पाहता येते का. आणि पलीकडे मी म्हटलं की तटबंदीच्या अलीकडे आणखीन एक बांधकाम दिसते, ते कदाचित तिकडे याच पद्धतीचं टाकं किंवा विहीर बांधलेली आहे. तर आता ते जाऊ. म्हणजे तुम्ही गडाच्या आतल्या बाजूच्या सगळ्या वास्तू पाहून घेता, ठीक आहे. आणि त्या ठिकाणी बघा, ती जी तटबंदी आहे ना, त्या तटबंदीकडे, त्या बुरुजाकडे जात असताना खाली एक तटबंदीतलं घर लागतं किंवा एक खोली लागते. ती खोली आपण पाहू शकतो, ती आजही अस्तित्वात आणि वापरात आहे, ठीक आहे. आणि मग बुरुजावर चढू. पडकोटात जाता येईल की नाही सांगता येत नाही, कारण वाटच नाही आहे, उतरण्यासारखा स्कोपच नाही आहे, ठीक आहे. तर मग हा पडकोट आपण कदाचित नंतर येऊन शूट करू, तरी पण आम्ही प्रयत्न जरूर करणार आहोत. याचा अर्थ किमान गोपाळगडावर हे जे उद्ध्वस्त अवशेष आहेत ते तुम्ही पाहू शकता. तर आता 2 प्रयत्न करायचे आहेत. ही एक वास्तू पाहून घेऊ, त्यानंतर महादरवाजा आपल्याला जाता येत आहे का पाहू. तो जर पाहायला मिळाला तर छानच होईल, मजा येईल, कारण तो कदाचित महाराजांनी बांधलेला असावा, कारण गोमुखी रचनेचा आहे असं म्हटलं जातं, ठीक आहे. चला, दोन्ही प्रयत्न करूया. ही एक पडकी वास्तू आपल्याला पाहायला मिळते, ठीक आहे. आता काय की रानच इतकं माजलं आहे की ती बारकाईनं दाखवता सुद्धा येणार नाही.
मात्र त्याचे चौथरे दिसत आहेत, त्यावर आपण आनंद मानायचा आहे. या हा बघा 1 2 हा चौथऱ्याचा भाग आणि याच्यावरती इकडचा वाडा उभा राहिलेला असेल. आणखीन एक खास गोष्ट आपल्याला दिसते, तत्पूर्वी पायऱ्यासुद्धा आहेत. ठीक आहे, हा प्रवेश केला वाड्यात. आता आणखीन एक गोष्ट तुम्हाला इथे आल्यावर दिसते. हा बघा, हा तिसरा चौथऱ्याचा एकदम खालचा भाग आहे, ज्याला आपण बेस म्हणतो. आता इथून आपण खाली पाऊल टाकू. हे छोटंसं राऊळ दिसतंय कुठल्या तरी देवाचं. ठीक आहे, छोटेखानी राऊळ आहे आणि कुठल्या देवाचं आहे ते लक्षात येत नाही. त्यामुळे आता अजून थोडं पुढे जाऊन बघू काही दिसतंय का, नाही तर पुन्हा मागे आणि पूर्वेच्या दिशेने जाऊ. हां, आम्हाला त्या बाजूने तटबंदीने पूर्वेच्या दरवाजाकडे जाता आलं नाही. समजा इथून फिरून वगैरे जाता येत असेल तर बघूया. या प्रत्येक पाऊल जपून टाका फक्त. ठीक आहे, या ठिकाणी आता तटबंदी आपल्याला लागली. येस, दरवाजा सापडलाय. या वाट ब्लॉक आहे, पूर्ण ब्लॉक आहे. जावं तर लागेल, पर्याय नाही, जावं तर लागेल. मस्त प्रशस्त देवड्या दोन्ही बाजूला आणि तुमचं प्रकाशासाठी काय तुमचं ते काय पणती नाही सॉरी आपलं काय आपण काय ठेवतो दिवे वगैरे किंवा मशाल वगैरे ठेवण्यासाठीची जागा आहे. देवळी ज्याला म्हणतो आपण, की ज्याच्यामध्ये तुम्ही समई वगैरे ठेवू शकता. तर हे बघा, या 1 2 3. ठीक आहे, सेम तसंच्या तसं तिकडे. हे बघा, हे दुर्दैव आहे. हे झाड ज्या पद्धतीने उगवलं आहे हे पोखरून टाकणार आहे. गोपाळगड पाहून घ्या. मला वाटत नाही काही वर्षांनी जर आपण असंच दुर्लक्ष केलं तर हे झाड हा दरवाजा खाऊन टाकेल. वरची कमान पण कोसळली आहे बघा. हे बघा, कीस्टोन प्रकार असणार आहे. हे बघा, हा अशा पद्धतीनं वळवला आहे, म्हणजे इथे कीस्टोन स्ट्रक्चर आहे जे हे खाली पडलं आहे. हे सगळं कीस्टोन स्ट्रक्चर आहे. हा कीस्टोन प्रकार आपण कुठे पाहिला आहे? विजयदुर्गवर पाहिला होता बघा. त्या तोफा मारा खूप लढा बुरुजात जात असताना कीस्टोन स्ट्रक्चर आहे, की ज्याच्यातला मधला दगड काढल्यानंतर अख्खं स्ट्रक्चर खाली पडतं. तो हा प्रकार आहे. हा बघा, सेम तसाच प्रकार, कीस्टोनचा प्रकार मध्ये पडलाय. दरवाजा अडकवण्यासाठीची ही जागा. मी पहिल्यांदाच बघतोय की आगळ अडकवण्यासाठीची जागा इतक्या खाली ठेवली आहे. हा बघा,
आणि मी म्हटलं तसं की महाराजांनी का बांधला असावा, तर गोमुखी रत्न. आणि कौतुकाची गोष्ट सांगू का एक, हे बघा काय लिहिलंय, पुरातत्व व वस्तू संग्रहालय विभाग महाराष्ट्र शासन संरक्षित स्मारक आहे आणि याला इथे कोणी गैरवाजवी रीतीने उपयोग करील किंवा काय खराब करील तर त्याला 3 महिने कारावास आणि 5,000 रुपयाचा दंड ठेवला आहे. अरे बाळ्यांनो, तुम्ही स्वतः काय करताय पुरातत्व खातं? हा दंड तुमच्या अधिकाऱ्यांना लागला पाहिजे, तुमच्या कर्मचाऱ्यांना लागला पाहिजे. हां, काय ठेवलं आहे हे बघा. पांज्यांमधून पण झाडं वाढतात. हे बघा कुठे ती बघा, ह्या जंग्या आहेत, या जंग्यांमधून ही झाडं बाहेर आली आहेत. ते बघा तिथे पण एक झाड आलं आहे बाहेर, या पुढे. आलं लक्षात, गिरिदुर्ग जेव्हा मी म्हणतो तेव्हा हा गिरिदुर्ग प्रकारात का मोडत असेल? हा डोंगर चढून यायचा आहे अंजनवेलचा, आणि ही तटबंदी आपल्याला दिसते बघा या बाजूला. बुरुज आजही भक्कम आहेत. हे सगळं रान माजलंय. आणि आता या बाजूने जर तुम्ही पलीकडे हे असं, तर गोमुखी रचनेतून आत गेल्यानंतर पलीकडे दरवाजा. ठीक आहे, चला मग मी तर म्हणेन तुम्ही मोठ्या संख्येने याच, प्रत्येक ऋतूमध्ये या, पावसाळ्यात या, उन्हाळ्यात या, हिवाळ्यात या. या वाटा मळल्या पाहिजेत, या ठिकाणी आपण वारंवार आलं पाहिजे. आणि पुरातत्व खात्याला दाखवलं पाहिजे की संरक्षित स्मारक म्हणता तुम्ही, तिकडे तुम्ही दंड लावता, अपराध म्हणून कारावासाची शिक्षा देता, आणि तुम्ही स्वतः काय करताय? तुम्ही किती हे संरक्षित केलं आहे? भगवा आजही तिथे फडकतोय, पण दुर्दैवानं बुरुजांवर वेली, झाडं सगळे नाही आहे, ते फक्त आपलं लक्ष. चला पुन्हा परतीच्या वाटेवर लागू. महत्त्वाचं म्हणजे आपण महादरवाजा पाहिलाय. महादरवाजा पाहून आलो, आणि खरं तर मगाशी आपण असे आलो होतो बघा, इथून आलो आणि मग आपल्याला अचानक महादरवाजा दिसला. आता ही बघा, ही एक अशी वाट जाताना दिसते. सो आता आपल्याला तसंही बाहेर पडायचं आहे. आपण जिथून प्रवेश केला तिकडे, आणि त्या बाजूचा भाग बघायचा आहे उजवीकडचा. त्यामुळे आता तिकडे जाऊ. बघा, थोडं जरी गाफील राहिलं तरी पाय सरकणार आहे. सावकाश. त्या नकाशामध्ये एक विहीर दाखवली होती बघा, की जी आपण तो जे बांधलेलं टाकं पाहिलं ते, आणि अजून एक या बाजूला सुद्धा आहे. तर कदाचित मला असं वाटतं की हे बघा, इथे आता ही झाडं वाढलेत ना खाली, तिथे असू शकते, कारण ही तटबंदी अशी आली आहे वळून. ठीक आहे, चला इथून तर काय वाट दिसत नाही. ते मगाशी आपण राऊळ पाहिलं होतं माहिती आहे, छोटंसं मी म्हटलं मंदिर आहे. आपण तसे फिरून गेलो बरोबर, आणि मग महादरवाजाकडे आलो. ही बघा, ही सरळ वाट येते. म्हणजे तुम्ही आलात गोपाळगडावर तर या रावळाकडे आलात की रावळाच्या अगदी समोरून ही वाट अशी इथे जाते, आणि हा समोर इथेच आहे, या झाडाच्या पलीकडे महादरवाजा. सो लक्षात ठेवा, तुमची फरफट होणार नाही धावपळ तिकडून पुढे यायची. या रावळाच्या अगदी समोरून तुम्हाला महादरवाजा दिसेल. ठीक आहे, या.
हे सगळं फिरून झाल्यानंतर आता पुन्हा ज्या प्रवेशद्वाराने आपण आत आलो होतो तिकडे आपण जायचं आहे, जेणेकरून आपल्याला उजव्या बाजूला जाता येईल. ठीक आहे. हे बघा, या उद्ध्वस्त वास्तूला आपण नजरेसमोर ठेवून क्रॉस चालत आलो ना, तिकडे आपण प्रवेश केला होता. ठीक आहे. आता आपल्याला उजव्या बाजूला जायचं. गोपाळगडावर ठिकठिकाणी तटबंदीवर जाण्यासाठी पायऱ्या बनवण्यात आलेल्या आहेत, तयार करण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी आपल्याला त्या पायऱ्या दिसत आहेत, पण आता आपण पायऱ्यांवरून जाणार नाही आहोत. ही खालची वाट आम्ही काल त्या बुरुजावर गेलो होतो ड्रोन शॉट काढायला. ड्रोन शॉट तुम्हाला पाहायला खूप मजा येईल, मी मध्ये मध्ये ते टाकेन. ठीक आहे. तर आता तिकडे जाऊया, चला. टाका आहे मला वाटतं. हे बघा, कारण तिकडे सुद्धा ते बांधलेलं हे दिसते, म्हणजे हे मधले सोपान आहेत, ह्या पायऱ्या आहेत. बरोबर. हे बघा, हे बांधकाम आहे. ठीक आहे. म्हणजे आता ही झाडी वाढली म्हणून मी तुम्हाला सांगतो, खरंच जर इकडे संवर्धन मोहीम राबवली ना, बराच खजिना हाती लागणार आहे. खजिना म्हणजे काय, माझ्यासाठी खजिना म्हणजे हे, नाहीतर काहीतरी यायचं डोक्यात ठेवून आणि खोदायचा तो. हा जुना जो शिवकालीन खजिना आहे ना, तो पण होऊ शकतो. हे बघा, मी म्हटलं तटबंदीमध्ये खोली आहे. बऱ्यापैकी मोठी हो. हे बघा, बंद आहे आणि त्यांचं पर्सनल सगळं वैयक्तिक सामान आहे, त्याच्यामुळे आपण आत नको जायला. या बघा, तटबंदीवर जायला त्या पायऱ्या. याला आपण काय म्हणतो माहिती आहे ना? हां, मी नाही सांगणार, कमेंटमध्ये आवर्जून सांगायचं आहे. तटबंदीवर बुरुजाच्या बाजूनं खेटून जे बांधलेलं जातं चालण्यासाठी, त्याला काय म्हणतात? ही फांजी. ठीक आहे. जंग्या आणि फांजेमध्ये काय फरक आहे हे मात्र मी सांगितलं याच्यापूर्वी, पण तरी पण सगळं जर मी तुम्हाला म्हटलं कमेंटमध्ये टाकायचा फायदा काय? तर फांजी हा प्रकार असा असतो की ही जी अमुक एक गोष्ट असते ज्याचं तुम्ही कमेंटमध्ये सांगणार आहात, त्याच्यावर तोफ उभी राहील आणि तोफेचं तोंड बाहेर असेल. या पद्धतीनं फांजी बांधली जाते. जी जंग्या असतात त्या छोट्या, या जंग्या ते बघा, इथून तुम्ही बाणाने किंवा बंदुकीनं मारा करू शकता आणि एक तोफ उभी राहू शकते, त्याला फांजी म्हणतात. या तो बघा, तिथे एक बुरुज आहे आणि हा एक बुरुज आहे. गोपाळगडावर साधारण 10 किंवा 12 असे वेगवेगळे संदर्भ आहेत. काही ठिकाणी 10 बुरुज लिहिले आहे, काही ठिकाणी 12 बुरुज लिहिले आहे. ठीक आहे. आणि चौकोनी बुरुजसुद्धा आहे. तो चौकोनी बुरुज त्या बाजूला आहे मला वाटतं, तर तो ड्रोनमध्ये आला आहे बहुतेक, तो मी दाखवतो. चला. अगेन बुरुजावर आपल्याला फांज्या दिसत आहेत, 1 2 3 4 आणि इकडे आधी 5. ठीक आहे. आणि मध्ये मध्ये जंग्यासुद्धा दिसत आहेत. ठीक आहे. आणि आता झेंडा का, तर ही
बघा, ही खाडी पहिली पाहून घ्या दाभोळची. या इथे आपले उंची समान आहे तटबंदी. इथे जाऊया. या हा समोर, हे समोर तुम्हाला दाभोळची खाडी वगैरे दिसते. आणि हे बघा इथे काही बुरुज दिसतात बघा, 1 2 ते ड्रोनमध्ये दिसतीलच आपल्याला. ठीक आहे. आणि या बुरुजावर तुम्ही येऊन छान तुमचा वेळ घालवू शकता. वारा छान आहे. आणि याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी म्हणून हे बुरुज बांधलेले होते. हा दुर्ग बांधलेला होता गोपाळगड. अजून काय बाकी आहे? चला आपण एकदा हे करूया, काय रिव्हिजन करूया. उजळणी करूया. उजळणी या इथे जवळ. इथे आपण इथून प्रवेश केला, बरोबर आहे. हा असा प्रवेश केला. इथे आपल्याला ती वास्तू दिसली. त्याच्यानंतर इकडे ही विहीर दिसली. क्रॉस आपण ही विहीर पण पाहिली आणि या 2 वास्तूसुद्धा पाहिल्या. इथे मध्ये आपल्याला एक राऊळ दिसलं, देऊळ दिसलं एक छोटंसं. आता देव कुठला होता नाही माहिती, पण आपण श्रद्धेनं तिथे हात टेकला. त्यानंतर आता आपण महादरवाजा पाहून आलो आणि हे सगळं आटपल्यानंतर इथे आपण ही तटबंदीतली खोली पाहिली आणि या पायऱ्या चढून आपण या बुरुजावर आहोत. ठीक आहे. आता इथे एक बुरुज आहे जो तिकडे दिसतोय, बरोबर आहे. म्हणजे हा बुरुज दिसतोय, तर त्या बुरुजाच्या पलीकडे तुम्हाला अजून एक दरवाजा असल्याचं इथे आपल्याला मॅपमध्ये पाहायला मिळतं. हा जो आहे बुरुज दिसतो, तिथे सुद्धा कदाचित एक दरवाजा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे तिथे तर आता जाणारी वाट पूर्णतः बंद आहे. या दाखवतो तुम्हाला. याही परिस्थितीतून खरं तर खाली जाणं मला शक्य असतं तर नक्की गेलो असतो, पण वाटच नाही. म्हणजे लादणी सांगितलं मी उत्तर. याला आपण लादणी म्हणतो. ठीक आहे. आता ह्या पायऱ्या आणि ही लादणी, पण तरी पण तुम्ही तोपर्यंत कमेंट करा. तर लादणीवरून खाली उतरत असताना हे सगळं आता झाडानं वेढलेलं आहे. ठीक आहे. नको इथून पुन्हा पायऱ्या सुरू होत आहेत. ठीक आहे. आता मनीषराव नको म्हटले तर आपल्याला अतिरेक नाही करायचं. एखादा नाही म्हटल्यानंतर मग नाही. पण हेही खरं आहे की थोडंसं धाडस दाखवल्यानंतर काही गोष्टी नव्यानं समोर येतात. पण अर्थात आम्ही ती सगळी काळजी घेतो. हे समजा मी कुठे अडकलो तर मागे मनीष आहे की जो कोणातरी सांगून मदत आणेल, किंवा पहिलं म्हणजे तो उडी टाकेल तिकडे मदत करायला. पण मनीष, दोघंच असू तर बाहेर कोणातरी बोलव, दोघंही नको घुसायला कुठेतरी. ठीक आहे. चल आता ही वाट आपण नंतर कधीतरी एक्सप्लोअर करू. आता पुन्हा एकदा वर चढू. मला वाटतं आता पडकोटात तर आपल्याला खाली जाता येणार नाही आहे. ड्रोन शॉटमध्ये जेवढं काही तुम्हाला दिसेल ते मी सगळं दाखवण्याचा प्रयत्न करतो. इथून आता काय करू, गोपाळगडावरून निघाल्यानंतर आता आपण टाळकेश्वर मंदिर पाहू. आणि टाळकेश्वर दीपस्तंभ आहे. त्यामुळे गोपाळगड तुम्ही म्हणाल फक्त गोपाळगड जाण्यासाठी गुहागरला यायचं का, तर 100% यायचं, तेही पाहायचं. जेणेकरून चला आपण एक काम करू, आपण आपल्या पद्धतीनं प्रयत्न करू की गोपाळगड महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत येईल. आपण काय करायचं, तुम्हीही या, इथे महादरवाजाचा फोटो काढा आणि तो इंस्टाग्रामला पोस्ट करा आणि महाराष्ट्र शासनाला टॅग करा. आणि आपण आवाज उठवायचा की गोपाळगड पुन्हा महाराष्ट्रात घ्या. हा महाराष्ट्रात असला तरी तो आपला नाही आहे सध्या, तो खाजगी मालकाचा आहे. त्यामुळे तो जेव्हा सार्वजनिक संपत्ती असते ती महाराष्ट्राची असते, आपली असते. त्यामुळे आपल्याला ही मागणी करायची आहे, इथं जरूर या. जी वाट दाखवली त्या वाटेनं महादरवाजाकडे जा. त्यामुळे ती वाटसुद्धा मळलेली होईल. अधिकाधिक लोकांनी तिथे जाणं सोयीस्कर ठरेल. आणि महादरवाजाचा फोटो काढा, वेगवेगळ्या अँगलने फोटो काढा. जिथे झाडं उगवली आहेत, जिथे जंगलांमधून झाडं उगवली आहेत, रान माजलं आहे, त्या सगळ्याचे फोटो काढा आणि ते फोटो टाकून महाराष्ट्र शासनाला टॅग करा आणि त्यांना म्हणा की गोपाळगड पुन्हा महाराष्ट्रात घ्या. तर आता ही गोपाळगडाची सैर इथेच अर्धवट ठेवून
मी आता टाळकेश्वर मंदिराकडे जातोय। अर्धवट का मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला पडकोटाचा भाग पाहायचा आहे, पण आता इथे जाणं शक्य नाही। आपण उन्हाळ्यात पुन्हा एकदा गोपाळगड एक्सप्लोर करायला येऊ, तेव्हा आपण पडकोटासुद्धा जाऊ आणि तिकडे ज्या काही वास्तू आहेत त्यासुद्धा पाहू। तुर्तास इथून आपण बाहेर पडू, टाळकेश्वर मंदिर पाहू, दीपगृह पाहू आणि मग आपण परतीचा मार्ग मुंबईकडे जाण्यासाठी पकडू। चला। गोपाळगडाच्या वाटेवरून आपण जेव्हा बाहेर येतो तर तेव्हा ही बघा, ही उजवीकडची वाट, म्हणजे समजा गोपाळगडाकडे तुम्ही येत असाल, इथून तुम्ही येता खालून अंजनवेलवरून तुम्ही वर येता, डावीकडची वाट जाते टाळकेश्वर मंदिराकडे, ठीक आहे, आणि तिथे लाईट हाऊससुद्धा आहे, आणि उजवीकडे म्हणजे ही जी वाट आहे ती जाते गोपाळगडाकडे। आता आपण गोपाळगड पाहिला, आता आपण उजवी वाट पकडूया आणि कुठे जायचं आहे तर टाळकेश्वर मंदिर आणि लाईट हाऊस पाहिला। चला। हां, आणखीन एक गोष्ट, पुढे आम्ही गाडीने जाणार आहोत, नाही तर तुम्ही मला चालत चाललो आहे तर जवळ आहे, जवळ वगैरे नाही आहे, अजून एक साधारण 1.5-2 किलोमीटर आहे पुढे, ठीक आहे। तर आता पुढे आम्ही गाडीत बसू आणि तिथे जाऊ। चला। गोपाळगड पाहून झाल्यानंतर या ठिकाणी टाळकेश्वर मंदिर आहे, आता ते आपण पाहायचं आहे आणि त्यानंतर आपण जाणार आहोत दीपस्तंभ पाहायला। चला। बघ, मला वाटतं इथे खरं तर संध्याकाळी येण्याची मजा काही औरच असेल। काय नजारा आहे, दूर दूरपर्यंत पसरलेला अथांग समुद्र दिसतोय। या ठिकाणी एक खास स्पॉट आहे, तिथे गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला विहंगम नजारा, ही बघा इथे घळ तयार झाले खाली आणि मस्त पाणी आणि तो फेसाळणारा समुद्र, कमाल। गोपाळगड, त्याच्यानंतर टाळकेश्वर मंदिर आणि मग हे टाळकेश्वर दीपस्तंभ, अंजनवेलचं दीपस्तंभ नक्की पाहायला या। मला वाटतं आजच्या भागाची सांगता यापेक्षा उत्तम ठिकाणी होऊच शकत नाही, त्यामुळे हा भाग तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा। आणि माझा शब्द आहे की आपण जरूर उन्हाळ्यामध्ये पुन्हा एकदा गोपाळगडावर येऊ आणि तोपर्यंत आपण इतके प्रयत्न करू की येणाऱ्या उन्हाळ्यापर्यंत हा गोपाळगड महाराष्ट्र शासनाच्या आधिपत्याखाली आला असेल। तुम्ही आम्ही मिळून हा संघर्ष करायचा आहे आणि उन्हाळ्यात आल्यानंतर हा गोपाळगड पुन्हा एकदा एक्सप्लोअर करायचा आहे। तुर्तास थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे। नमस्कार मंडळी, पुन्हा येण्याचं कारण म्हणजे आत्ताच आपण माहिती दिली की गोपाळगड हा खाजगी मालकीमध्ये आहे, बरोबर आहे। त्याबद्दल अधिकचे अपडेट आम्हाला मिळालेले आहेत
स्थानिक उद्योजक राजेश दळी म्हणून आहेत, त्यांच्याशी चर्चा करत असताना असं लक्षात आलं की अलीकडेच पुन्हा एकदा आपल्या या गोपाळगडाची मालकी महाराष्ट्र शासनाकडे आली आहे. मात्र त्या मागचा जो इतिहास आहे तो जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. साधारण 60 वर्षापूर्वी कायदेशीर चुकांमुळे हा किल्ला म्हणजे हा गोपाळगड खाजगी मालकाकडे गेला होता अवघ्या 300 रुपयामध्ये. आणि मग त्यानंतर बरीच वर्ष लोटली. त्यानंतर दीपक वैद्य हे जे स्थानिक इकडचे आहेत अंजनवेलचे, तर त्यांना ही बाब खटकली थोडीशी, कारण आपला जो गोपाळगड आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होत होतं मोठ्या प्रमाणे. मग या दीपक वैद्य यांनी हा सगळा इतिहास उकरून काढून त्याच्या मागचं सत्य नेमकं काय हे शोधण्याचा प्रयत्न केला. या जागेचा नेमका वारस कोण याची शोध मोहीम त्यांनी राबवली, ज्याच्यामध्ये दीपक वैद्यानं यामधल्या काही ज्या त्रुटी होत्या किंवा ज्या काही चुका घडल्या होत्या किंवा जी काही फसवणूक झाली असेल तर ती लक्षात आली. आणि त्यानंतर या गोपाळगडाच्या मुक्तीसाठी त्यांनी मोठा लढा दिला, न्यायालयीन लढा दिला. आणि त्यानंतर कालांतराने हा सगळा लढा सुरू असताना अलीकडेच काही वर्षांपूर्वी अक्षय पवार नावाचे जे तरुण आहेत, जे पवार साखरीचे आहेत मात्र मुंबईत राहिले आहेत, तर त्यांनी या लढ्यामध्ये त्यांना साथ दिली. आणि या दोघांनी मिळून अखेर गोपाळगड पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात येईल या पद्धतीनं कार्य केलं, न्यायालयीन लढा दिला. या निकालाला उच्च न्यायालयामध्ये अपील आलं होतं, तर तिथेसुद्धा पुन्हा एकदा उच्च न्यायालयाने निर्णय देऊन हा किल्ला महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात राहील असा निर्णय दिलेला आहे. आता त्याच्या पुढे नेमकं काय झालं याची कल्पना नाही. ह्या सगळ्या माहितीला पुरावा म्हणून 22 एप्रिल 2025 रोजी जी ABP माझाला बातमी आलेली आहे की गोपाळगडाची मालकी अखेर महाराष्ट्र शासनाकडे, ही आपण इथे आता रेफरन्सला देणार आहोत. बातमी नक्की वाचा. आणि दीपक वैद्य आणि अक्षय पवार या दोन्ही मंडळींचे द्वयींचे मनापासून आभार की तुम्ही या सगळ्या लढ्यामध्ये तुम्ही पूर्णपणे शेवटपर्यंत हा लढा दिलात आणि गोपाळगड सुरक्षितपणे खाजगी मालकाच्या तावडीतून सुटलेला आहे आणि तो आता महाराष्ट्र शासनाकडे आलेला आहे. आता याची पुढची जबाबदारी खरं तर महाराष्ट्र शासनाची वाटते की त्यांनी गोपाळगड आता त्यांच्या मालकीत आल्यानंतर सो कॉल्ड राज्य संरक्षित स्मारक झाल्यानंतर त्याच दर्जाचं कशा पद्धतीनं होईल याकडे त्यांनी लक्ष द्यायचं आहे. आणि आणखीन एक आपण इंस्टाग्रामला पोस्ट टाकली होती की गोपाळगडावर जर तुम्ही पाहिलं असेल की तटबंदीमधून झाड वगैरे उगवलेलं आहे, बरोबर आहे, तर मग त्याची आपण इंस्टाग्राम पोस्ट टाकली होती. आणि आपण त्यात म्हटलं होतं की ज्या संवर्धन संस्था आहेत तर त्यांनी त्यांचे संपर्क क्रमांक द्यायचेत. तर त्याच्याखाली आपले पाटोळे म्हणून मित्र आहेत, तर त्यांनी माहिती दिली की राजा शिवछत्रपती परिवार ही दुर्ग संवर्धन संस्था या ठिकाणी काम करते फार आधीपासून. आणि आत्ता खऱ्या अर्थानं हा किल्ला किंवा गोपाळगड दुर्ग हा महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात आल्यानंतर त्यांना काम करण्यासाठी आणखीन मुभा मिळणार आहे. तर संस्थेला सुद्धा खूप शुभेच्छा आहेत. पावसाळा संपताच ही मोहीम राबवली जावी ही विनंती आहे. आणि आम्ही प्रयत्न करू की रोडविल राणेच्या परिवाराच्या माध्यमातून जर तुम्हाला काही साथ देता आली, आपण एखादा दिवस वगैरे ठरवून आपण ती मोहीम केली पाहिजे. आणि आता हा जो निकाल लागलेला आहे तो नेमका कशा पद्धतीने आहे, त्याचा अंतिम निकाल काय, वर्डिक्ट काय दिलेलं आहे नेमकं ते वाचण्याची उत्सुकता मला आहे. कारण गडावर ऑलरेडी कलमं इतकी लागलेली आहेत, तर ते नेमकं काय आहे ते संवर्धनाच्या अंतर्गत ती झाडं काढावी लागतील किंवा तो पूर्ण गड तुम्हाला ओपन करावा लागेल. झाडं जरी तशी ठेवली तरी किमान आजूबाजूचं जे रान आहे ते काढल्यानंतर सुद्धा गड उत्तम पद्धतीनं दिसेल. तर या सगळ्या गोष्टी आहेत. तर थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आभार वैद्य आणि अक्षय पवार यांचे. आणि महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की तुम्ही पुन्हा एकदा यात लक्ष घाला. आणि राजा शिवछत्रपती परिवाराला सुद्धा विनंती आहे की लवकरात लवकर मोहिमा राबवून गोपाळगड पुन्हा एकदा गडप्रेमींसाठी आधीच्या रूपात खुला करावा. जय शिवराय.